मागील काही दिवसांपासून मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे। अशातच एकनाथ खडसेंची जावई म्हणजेच रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना पुण्यामधून महिलांसोबत रेव पार्टी करताना मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर आता या प्रकरणी विरोधकांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत। हे सत्ताधाऱ्यांचं षडयंत्र तर नाही ना असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातोय। तर एकनाथ खडसेंनी गिरीश महाजन यांच्यावर काही आरोप केले आहेत। 4 दिवसांपूर्वी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे आणि बरोबर याच वेळेला त्यांचा जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर ही मध्यरात्री कारवाई होते। तर रेव पार्टीचा बनाव करून यातून एकनाथ खडसे यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय। खडसे आणि खडसेंसारख्या बोलणाऱ्या अनेक लोकांसाठी यातून एक संदेश दिला गेला की नाही तो रेड करूंगा, असं ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। त्या संजय राऊत यांनी म्हटलंय की एकनाथ खडसे यांनी जे मुद्दे मांडले त्याची चौकशी होत नाहीये, पण जो आरोप करतो त्याच्या घरावर धाडी घातल्या जातात। ही पार्टी ती पार्टी, मग तुमचं काय सुरू आहे? तुमची संपूर्ण भारतीय जनता पार्टी ही एक रेव पार्टी अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे। याआधीही खडसेंच्या जावयाला ईडीनं ताब्यात घेतलं होतं, पण त्यात त्यांना काहीही मिळालं नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी म्हटलंय की गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे आक्रमकपणे सरकारवर टीका करतायत, विषय मांडताना दिसून येत आहेत। सत्ताधाऱ्यांविषयी कोणीही आता काही बोललं की त्यांना नाही पण त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्याची पद्धत सुरू झाली आहे। हा त्यातला प्रकार मला वाटतोय। तर रोहिणीताई विरोधात बोलत आहेत ना, तर त्यांचं तोंड कसं बंद करता येईल हे बघून अशा प्रकारे त्यांना टार्गेट केलं जात आहे। या सगळ्या प्रकाराचा निश्चितच राजकीय वास आहे असं विद्या चव्हाण यांनी स्पष्ट म्हटलंय। तर आता एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना जिथून ताब्यात घेण्यात आलंय त्याची माहिती समोर आली आहे। तर 25 ते 28 जुलै पर्यंत या ठिकाणचं बुकिंग हे प्रांजल खेवलकर यांच्या नावानं करण्यात आलं होतं। तर रूम नंबर 101 आणि 102 हे खेवलकर यांच्या नावानं बुक होत्या। तर इथले 10,357 भाडं होतं। एका रूमचं बुकिंग 25 ते 28 तर दुसऱ्या रूमचं बुकिंग 26 ते 27 पर्यंतचं करण्यात आलं होतं। तर गिरीश महाजन यांनी आधीच म्हटलं होतं की या रेव पार्टीचं आयोजन खडसेंच्या जावयाने केलंय। तर या संपूर्ण प्रकरणावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी म्हटलंय की गेल्या काही दिवसांपासून जे वातावरण सुरू आहे त्यानुसार असं काही घडू शकतं असा मला अंदाज येत होता, कारण काही जण अत्यंत अडचणीत आहे आणि ते आता अंतिम टप्प्यात येणार आहे। मी फारसं त्याच्यावर बोलणार नाही, पण पुण्यात जे काही घडलं ते मीडिया चॅनल मधून पाहिलं। माझं अजून प्रत्यक्षात त्यांच्याशी बोलणं झालेलं नाहीये। तर खडसेंच्या प्रतिक्रियेवर आता गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे की खडसेंना या सगळ्या गोष्टी आधीच माहिती होत्या, तर त्यांनी आपल्या जावयाला अलर्ट करायला हवं होतं। प्रत्येक वेळी आपल्यासोबत षडयंत्र कसं होतं असा सवाल करत काय असेल ते समोर येईल असा निशाणा गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना लगावलाय। तर या संपूर्ण प्रकरणावरून तुम्हाला नक्की काय वाटतं? हे षडयंत्र असावं की दुसरं काही? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका।